मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुन्दिनतारणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 55। तो देखील अत्यंत महत्वाचा। इथून पुढचे सगळे श्लोक अत्यंत फेमस आणि महत्वाचे असणार। भक्त्या माम अभिजानाति यावांचास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदंतरम विशते तद अनंतरम भक्त्या माम अभिजानाति यावन्यश्चास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तद अनंतरम भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम भक्त्या विशुद्ध भक्तिमय सेवेने माम मला अभिजानाति मनुष्य जाणू शकतो यावान जितका यश्चास्मि जसा मी आहे तत्वतः ततः त्यानंतर माम मला तत्वतः ज्ञात्वा जाणून विशते तो प्रवेश करतो तद अनंतरम त्यानंतर। भाषांतर आहे, मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो। अशा भक्तिमय सेवेद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो। प्रभुपाद हा श्लोक भगवद्गीतेच्या अगदी सुरुवातीपासून सगळीकडे सांगतात, आपल्या प्रवचनांमध्ये सगळीकडे सांगतात, बऱ्याच ठिकाणी भागवतम मध्ये देखील हा श्लोक पुन्हा पुन्हा सांगितला जातो। याचं कारण असं आहे की या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे भगवंतांना फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेद्वारेच जाणलं जाऊ शकतं, दुसरा कोणताही मार्ग नाही।
तर तेच तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला स्पष्ट करून सांगतील. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तिमय सेवेद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, ज्यालाच कृष्ण भावना म्हटलं जातं, तेव्हा तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो. हे कसं होतं, काय होतं ते मागच्या बऱ्याच श्लोकांपासून आपण वाचत आहोत की नाही. कर्म कसं करायचं, कर्म कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि म्हणून काल आणि परवाच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, काल परवा ठरवा, तिन्ही मागच्या 3 श्लोकांमध्ये सगळं ज्ञान दिलं भगवद्गीतेचं, परंतु हे सगळी सत्व रजतन तमोगुण सगळं जाणून घेतल्यानंतर जो व्यक्ती फक्त आणि फक्त पूर्णपणे माझ्यासाठीच कर्म करतो, तो ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचू शकतो. तो त्याची लाईफ परफेक्ट होते, परम सिद्धी प्राप्त होते, त्याला ब्रह्मावस्था प्राप्त होते. ब्रह्म अवस्था म्हणजे प्रभुपादांनी सांगितलं ब्रह्मस्वरूपाची साक्षात्कार होणे, स्वतः ब्रह्म आहोत हे जाणणे, भगवंत ब्रह्म आहेत हे जाणणे. आणि म्हणून याच्या नंतरचे हे जे श्लोक आहेत, आजचा श्लोक आणि याच्या पुढचे, त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, मला, भगवान श्रीकृष्ण स्वतःकडे बोट दाखवून सांगतात, मला फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेद्वारेच जाणलं जाऊ शकतं, दुसरा कोणताही मार्ग नाही. भक्ती हा मामभिचान आहे. आणि अशा प्रकारे जो मला जाणतो तोच माझी प्राप्ती करतो. प्रभुपाद त्याचं भाषांतर देतात, तोच भगवद्धामात परत जाऊ शकतो, भगवद्धामाची प्राप्ती करू शकतो. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही, किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेचा स्वीकार केला पाहिजे. भगवद्गीता, भागवतम, कुठल्याही प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये आपल्याला हे ज्ञान घ्यायचं असेल तर ही पद्धती आहे. प्रभुपादांचं प्रत्येक वाक्य आणि वाक्य आपण विश्लेषण करून समजावून घेतलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तात्पर्य 2 मिनिटात वाचून दुसरीच कथा सांगितली जाते, तसं नाही करायचं. प्रभुपादांनी रात्र जागून शब्द शोधून हे तात्पर्य आपल्यासाठी, आपल्याला कसे समजतील याचा सगळा विचार करून, सगळ्या पूर्व आचार्यांच्या तात्पर्यांचा अभ्यास करून मग आपल्याला हे दिलेलं आहे. इथे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फक्त भक्तच भगवंतांना जाणू शकतो. कसं? भक्तिमय सेवेद्वारे. साहजिकच आहे, जे दुसरे मार्ग आहेत त्याच्याने भगवंतांना जाणू शकत नाही आपण, हे प्रभुपाद स्पष्ट करून सांगतात. त्याच्यामधला सगळ्यात फेमस मार्ग असतो तो म्हणजे ज्ञानाचा, ज्याला ज्ञानी म्हटलं जातं. हे जे निर्विशेषवादी, निराकारवादी, ब्रह्मवादी लोक हा मार्ग स्वीकारतात. म्हणून प्रभुपादांचे सांगतात की भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांना, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सगळी विस्तारित रूप सेमच असतात. राम, नृसिंह, वराह, पांडुरंग, विठ्ठल सगळं एकच आहे. शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही. शुष्क ज्ञान म्हणजे कोरडं ज्ञान, किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. अभक्त, नॉन डिवोटीज. अभक्त म्हणजे कोण असतो? भक्त आणि अभक्त हे कसं ठरवायचं?
भक्त म्हणजे जो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. अभक्त म्हणजे जो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत नसतो. आज सकाळीच मी वाचत होतो प्रभुपादांच्या एका प्रवचनामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, साधू संघ, साधू संघ, साधू साधू. साधू म्हणजे कोण असतो? साधू म्हणजे दाढी वाढवलेला, भगवा वस्त्र धारण केलेला, नीटनेटके पोशाख घातलेला वगैरे साधू नसतो. साधू कोण असतो? जो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. असे बरेचसे लोक आपल्याला दिसतील या विशेष करून कलियुगामध्ये, जे दिसतात साधू सारखे परंतु भगवान श्रीकृष्णांसाठी काम करत नाहीये, स्वतःसाठी काम करतात. अशांना देखील भगवंत समजत नाहीत कधीच. हे भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. आणि शुष्क ज्ञानी म्हणजे कोण? ज्यांना भगवंतांना शरण जायचं नसतंय परंतु या सगळ्या ज्ञानाचा उपयोग मी भगवंतांच्या समान कसा आहे हे पटवून देण्यासाठी या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. Get one handkerchief, Krish. Give him one handkerchief. अरे आतमध्ये भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानी झाल्याशिवाय आपण भगवंतांना जाणू शकत नाही. भक्तीचे दोनच भाग हे असतात, लक्षणं असतात किंवा भक्तीचे दोनच प्रामुख्याने मुख्य लक्षण असतात, ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. मग ज्ञान पाहिजे, परफेक्ट ज्ञान पाहिजे. आणि हे परफेक्ट ज्ञान ऍक्च्युली खूप सोपं आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि शरीरासाठी आजपर्यंत मी जे काही करत आहे ते मला इथे बांधून ठेवायचं काम करतं. आणि आत्म्यासाठी जर मी करायला लागलो तर ते माझ्या मुक्तीसाठी काम येऊ शकतं. एवढं सिंपल आहे. मी कोण आहे, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, माझा आणि त्यांचा संबंध काय आहे, तो संबंध पुन्हा कसा प्रस्थापित करायचा, याला ज्ञान म्हटलं जातं. हे खरं ज्ञान. ज्ञानी झालंच पाहिजे. अज्ञानी माणूसच सदैव अंधकारामध्ये दुःखामध्ये असतो. पण इथे कोणाला ज्ञानी म्हटलेलं आहे? हे ज्ञानी म्हणजे हे शुष्क ज्ञान. शुष्क म्हणजे काय? ड्राय, कोरड. त्याच्यामध्ये काही रस नाही. उगी मी भगवान आहे हे सिद्ध करण्यासाठी इकडचे तिकडचे श्लोक गोळा करायचे, इकडचं तिकडचं तात्पर्य गोळा करायचा आणि समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. निर्विशेषवादी, निराकारवादी. आणि म्हणून पुढच्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, लक्ष देऊ नाही का, जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने, कोणाकोणाला भगवंतांना जाणून घ्यायची इच्छा आहे? आपण त्यासाठीच इथं आलेलो आहे, हो की नाही? जर कोणाला भगवंतांना जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. तुम्ही मराठी भगवद्गीता सोबत घेऊन बसला असाल तर मी 2 वेळा शुद्ध म्हटलं, याच्यामध्ये एकदाच शुद्ध लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये दोन्ही ठिकाणी प्रभुपाद शुद्ध लिहितात. If anyone wants to understand the supreme personality of Godhead, खूप चुका आहेत आपल्या भाषांतरामध्ये. प्रभुपाद मुद्दामून पूर्ण 3 शब्द लिहितात. सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, परम पुरुषोत्तम भगवान, मुद्दामून सगळीकडे. त्याचं भाषांतर आपण नुसतं भगवान मध्ये करायचं नाही. आणि प्रभुपादांनी जर प्युअर लिहिलं असेल तर आपण पण भाषांतर करताना तिथं प्युअर घातलं पाहिजे. कुणी सांगितलं आपल्याला बदलायला? हो, प्रभुपादांनी विचार करून हे लिहिलेलं आहे सगळं. प्रभुपाद काय म्हणतात? इफ एनीवन वॉन्ट्स टू अंडरस्टँड दी सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, जर कोणाला परम पुरुषोत्तम भगवंतांना जाणून घ्यायचे असेल, ही हॅज टू टेक टू प्युअर डिव्होशनल सर्व्हिस, त्याला शुद्ध भक्तिमय सेवेचा स्वीकार करावा लागेल. अंडर दी गायडन्स ऑफ, मार्गदर्शनाखाली, कोणाच्या? ऑफ ए प्युअर डिव्होटी, शुद्ध भक्ताच्या. याच्यामध्ये परमपुरुषोत्तम भगवान शब्दाचं चुकीचा भाषांतर केलं, शुद्ध शब्द गाळला, सेवा शब्द गाळला. आणि म्हणून आपल्याला वाचल्यानंतर भगवद्गीता समजत नाही.
जवळजवळ 99% लोक कंप्लेन करतात की मी रोज वाचतोय भगवद्गीता, परंतु प्रभूजी काय डोक्यावरून जात. कारण ऍक्च्युली आचार्यांचा, साधूंचा उद्देश असतो हे सोपं करून देणे, त्याला परत आपण अवघड करायचं नाही. सेवा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आता इथे लिहिलं आहे की शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार करणे. म्हणजे काय? शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना, त्याला भक्ती म्हणतात. म्हणून प्रभुपाद इथे मुद्दामून लिहितात भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे, आणि त्याला पण लिहितात शुद्ध भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे, शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर शुद्ध भक्त अशुद्ध भक्त असा प्रकारच नसतो, पण तो कलियुगामध्ये तो प्रकार करावा लागतो. बाहेरून नुसतं दिसणारे शुद्ध भक्त नसतात, जे खरोखर भगवंतांच्या संतुष्टीसाठी काम करतात ते शुद्ध भक्त. आणि मग त्याचप्रमाणे जे काम खरोखरच भगवान परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं जातं त्याला शुद्ध भक्तिमय सेवा म्हटलं जातं. तुमच्यापैकी किती जण श्रील प्रभुपादांचे लेक्चर ऐकतात माहिती नाही, प्रवचन. प्रभुपाद बऱ्याच प्रवचनांमध्ये असं बोलतात, तुम्हाला भक्तांचा संग करावा लागेल, आणि 2 सेकंद थांबतात आणि पुन्हा म्हणतात शुद्ध भक्तांचं. तुम्हाला भक्तिमय सेवा करावी लागेल, आणि 2 मिनिटं थांबतात, 2 सेकंद थांबतात आणि म्हणतात शुद्ध भक्तिमय सेवा. याचा अर्थ काय? कारण कलियुगामध्ये 99% आपल्याला सगळीकडे अशुद्धता सापडणार आहे, हे भागवतम मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून प्रभुपादांसारख्या आचार्यांना हे पुन्हा पुन्हा स्ट्रेस देऊन, त्याच्यावरती एम्फसिस, त्याच्यावरती जोर देऊन सांगावं लागतं, कारण आपल्याला फसवणूक व्हायची, फसण्याची जास्त चान्सेस आहेत. शुद्ध भक्त नसतो म्हणजे तो कसा भक्त असतो? तो ज्ञान मिश्रित भक्त असतो, तो कर्म मिश्रित भक्त असतो, किंवा तो योग मिश्रित भक्त असतो, किंवा फुल टू प्राकृत सहजीय असतो. हे सगळे शास्त्रामध्ये दिलेले हे शब्द आहेत. ज्ञान मिश्रित भक्ती म्हणजे ज्याला भक्तिमय सेवेबरोबर ज्ञानाचं सुख पण पाहिजे, ज्ञानामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट असतो. इथं हे लिहिलंय, इथं ते लिहिलंय, भगवंतांना शरण त्यामध्ये तो लवकर जात नाही, ज्ञानामध्ये जास्त. कर्म मिश्रित भक्ती म्हणजे काय? तो भगवंतांची सेवा करणार, परंतु पूर्णपणे भगवंतांना फळ अर्पण करणार नाही, थोडंसं स्वतःला पण ठेवणार किंवा स्वतःला पाहिजे याची अपेक्षा करणार, त्याला कर्म मिश्रित भक्ती म्हणतात. योग मिश्रित भक्ती म्हणजे हा भगवंतांवरती ध्यान करणार, योगाभ्यास करणार, परंतु शेवटी योगातून काहीतरी सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करणार. हे कोणीही भगवंतांना पूर्णपणे शरण जात नाही, म्हणून परंतु यांना भक्त म्हटलं जातं. परंतु यांची भक्ती कशी असते? मिश्रित असते, मिक्स झालेली असते. जसं देवी देवता आपण म्हणतो, हे कर्म मिश्रित भक्ती करतात, ते श्रेष्ठ असतात, नाही असं नाही. बरेचसे भक्त पण म्हणतात माझी भक्ती कर्म मिश्रित भक्ती आहे. आपण एकदम सुपर पापी आहोत ऍक्च्युली. आपण कर्म मिश्रित भक्ती करतच नाही. देवी देवता कर्म मिश्रित भक्ती करतात, भगवंतांची सेवा करतात, आणि त्यातून त्यांना ऐश आरामाची फळाची अपेक्षा असते, म्हणून ते देवी देवता म्हणून या जगामध्ये त्यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्याला वाटतं की कर्म करत करत त्यातलं फळ घेत घेत भगवंतांची सेवा करणे म्हणजे कर्म मिश्रित भक्ती नाही. कारण आपण भगवंतांची भक्ती करतो 2 ते 3 तास, 2 तास जपाला, 1 तास इकडे तिकडे वाचन, आरती वगैरे. उरलेला वेळ आपला आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, ते पण सकाम काम कर्म करत नाही, नियत कर्म करत नाही, वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करत नाही, आपण निव्वळ पाप कर्म करत असतो. त्यामुळे आपली तुलना करू नका याच्याशी, आपण खूप खाली आहोत ऍक्च्युली तसं बघायला गेलं. हे 3 प्रकारचे भक्त असतात, ते शुद्ध व्हायचा प्रयत्न करत असतात, होतात, नाही असं नाही. परंतु 4था प्रकार जो असतो त्याच्यामध्ये जनरली आपण येतो, त्यांना प्राकृत सहजीय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. हे भक्तीत आलेलेच असतात, काहीतरी लाभ व्हावा, प्रतिष्ठा मिळावी,
पूजा व्हावी आपली या उद्देशाने. पैसा, इंद्रिय उपभोग या उद्देशाने भक्तीमध्ये आलेले असतात आणि भक्तीमध्येच वावरत असतात. यांना भक्त म्हणायचं नाही. हे स्वतःला भक्त म्हणून घेतात, बरेचसे लोक त्यांना भक्त म्हणतात, पण ऍक्च्युली हे त्यांना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे प्राकृत सहजीय. यांचा संग अजिबात करायचं नाही. मग इथे काय सांगतात प्रभुपाद, जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल, म्हणून मी हे वाक्य परत एकदा वाचतोय बघा, लक्ष देऊन, तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध भक्तिमय सेवेचा स्वीकार केला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. मग असं काही नसतंच शुद्ध भक्त अशुद्ध भक्त असं काही नसतंच, तर मग प्रभुपादांनी लिहिलं कशाला असतं? मग याचाच अर्थ आपल्याला शुद्ध भक्त शोधून काढावा लागेल, त्याच्या मार्गदर्शन घ्यावं लागेल, त्याच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवा काय असते हे रोज प्रॅक्टिस करावं लागेल. मग आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो, मग आपण भगवंतांना जाणू शकतो. आणि यालाच भगवान श्रीकृष्ण इथं म्हणतात भक्ती आमाम अभिजानाती. माझा भक्तच फक्त मला जाणू शकतो, बाकी कोणीही जाणू शकत नाही. अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते. टॉप मोस्ट सिक्रेट आहे. अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते. वेगवेगळ्या टाईपचे भक्ती आहेत. आणि एक 2-4 दिवसापूर्वी मी एक खूप छान प्रवचन ऐकत होतो. त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जे रामानुजाचार्यांनी दिली, जी मध्वाचार्यांनी दिली, ती देखील शुद्ध भक्ती होती. परंतु जी गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये श्रीला भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि आपले श्रील प्रभुपाद ठाकूर यांनी जे आपल्याला दिलंय ते इतकं शुद्ध आहे आणि इतकं समजायला सोपं आहे आणि इतकं शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला या युगामध्ये प्रॅक्टिकली रोजच्या जीवनामध्ये काय बदल करून आपण भक्तीच्या या परमोच्च स्टेजला कसं पोहोचलं पाहिजे हे फक्त आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकातून समजू शकतो. याचा अर्थ असा नाही की रामानुजाचार्यांनी मध्वाचार्यांनी चुकीचं दिलेलं आहे. आपल्या या सध्या स्थितीला आपण ज्या पापी दीनहीन स्टेजमध्ये आहोत त्या स्टेजला समजावून सांगायचं काम प्रभुपादांनी केलं. त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत तसं बघायला गेलं तर. प्रभुपादांनी काही गुप्त ठेवलं नाही, सगळं उघड उघड करून सांगितलं. तरीही आपल्याला समजत नसेल तर मग काय आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हो की नाही? अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते. भगवत गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाश सर्वस्य, भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाहीत. आपल्या आवरणात्मक शक्तीमुळे ते आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचं आवरण तयार करतात. त्यालाच माया म्हटलं जातं. मायेचं हे काम असतं आवरण तयार करणं. केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही. किती पण महान पंडित व्हा तुम्ही, विद्वान व्हा, विद्वत्ता विकसित करा, काही उपयोग नाही. याचं परफेक्ट उदाहरण आहे सार्वभौम भट्टाचार्य. जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तिमय सेवेमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो. वास्तविकपणे म्हणजे काय? खऱ्या अर्थाने, रिअली. प्रभुपाद इंग्लिशमध्ये शब्द वापरतात रिअली. 4 दिवस आपण प्रभुपादांचं तात्पर्य वाचू शकतो. प्रभुपाद मूर्ख नव्हते मध्येच वास्तविकपणे, मध्येच खरोखरच हे शब्द घालायला, कारण त्यांना माहिती होतं खोटं खोटं ढोंग बरेच जण करणार. जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तिमय सेवेमध्ये खऱ्या अर्थाने संलग्न होतो. आता इथे खऱ्या अर्थाने शब्द घालायचं काय गरज आहे?
ऍक्च्युअली इंग्लिशमध्ये शिला प्रभुपाद लिहितात ऍक्च्युअली एंगेज्ड इन कृष्ण कॉन्शियस. ऍक्च्युअली खरं तोच श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकतो. आणि मग म्हणूनच ही जी भगवंतांप्रती केली जाणारी कृष्ण भावनामयी भक्तिमय सेवा आहे ती प्रत्येक क्षण 24 तास केली पाहिजे. आज थोडा वेळ करून सोडून परत दुसरं काम करून चालत नाही. नसेल तर कसं भगवंतांना जाणून घेणार आपण? एवढं सोपं आहे का? तिकीट काढलं, दिल्लीला गेला, काय विधानसभेच्या बाहेर जाऊन राहिलं आणि म्हटलं मला मोदीदान दाखवा, एवढं कष्ट करून आलोय, तुम्हाला हाकलून देतील तिथे. भगवंत तर हे सगळ्या ब्रह्मांडाचे पंतप्रधान आहेत. सगळ्या भौतिक ब्रह्मांडाचे जे अनगिनित आहेत, मोजता येत नाही, एवढं मोठं आहे. आणि आध्यात्मिक जगाचे त्यांना भेटणे साधं सोपं काम नाही आहे. तेवढं सिरियस व्हावं लागेल आपल्याला. या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत. तुमची युनिव्हर्सिटीची डिग्री काही कामाची नाही. IIT मुंबई, PhD शिकागो, काही कामाचं नाही. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. थोडस आता निर्विशेषवाद्यांसाठी भक्ती ही असतेच, आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर भक्त आणि भक्तीचा विधी होय. भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं. असे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही भेद असतोच, परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विशते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो या शब्दाचा कोणीही असा गैरअर्थ काढू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो या अद्वैतवादाच्या सिद्धांताचे हा शब्द समर्थन करतो नाही. बऱ्याच ठिकाणी भगवंत डायरेक्टली लिहितात की तो माझ्यामध्ये स्थित होतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त करतो. इथे पण तसंच सांगितलेलं आहे. आणि याच शब्दांचा चुकीचा अर्थ काढून हे मायावादी निर्विशेषवादी लोक म्हणतात सिद्धी प्राप्त करणे म्हणजे भगवंतांशी एकरूप होणे. भगवंतांना प्राप्त करणे म्हणजे भगवंतांशी एकरूप होणे. काकासाहेब तुमच्या फोनवरती म्यूट बटन असेल तर दाबा, कारण इकडे सगळा आवाज ऐकू येतो. मग किंवा फोन किंवा तुम्ही मग हलू नका. तर विशते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवत धामात प्रवेश करतो किंवा करू शकतो. कारण भक्तिमय सेवा करायची असेल तर तिथे व्यक्ती पाहिजे. व्यक्ती असेल तर आपण पण व्यक्ती असलं पाहिजे. आपलं व्यक्तित्व नष्ट करून चालणार नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात तद्धाम परमम मम, माझं धाम आहे, मी तिथे राहतो, तुम्ही तिथे येऊ शकता, माझी सेवा करू शकता. हे सगळं विसरून जातात ते निर्विशेषवादी. एक शब्द पकडतात. जसं आपल्याला पण भक्तीमध्ये आजकाल सवय लागलेली आहे, एक शब्द पकडायचं. शिल प्रभुपादांनी सांगितलंय जे काम करताय ते करत राहा. तुम्ही एकटंच सांगायला लागलाय काम बदलायला पाहिजे. मी एकटा सांगत नाही, अख्खी भगवद्गीता सांगते काम बदलायला पाहिजे. अख्ख्या भगवद्गीतेच ते तोच उद्देश आहे, हो की नाही? उदाहरणार्थ एखाद्या हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरता बसतो. निर्विशेषवादी हे सामान्यतपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात. नदी समुद्राशी एकरूप होते.
एकदा ती समुद्रात मिक्स झाली की नदी कुठली आणि समुद्र कुठलं काही कळत नाही. तसं आपण मुक्त झाल्यानंतर भगवंतांमध्ये मिक्स होतो, विलीन होतो. भगवंत कोण, आपण कोण काही कळत नाही. हा जो सिद्धांत आहे निर्विशेषवाद्यांचा, मायावाद्यांचा, तो एक नंबरचा चुकीचा आहे. याचं खंडन भगवान श्रीकृष्ण दुसऱ्याच अध्यायामध्ये करतात, जिथे ते सांगतात की असा एकही काळ नव्हता जिथे तू नव्हतास, मी नव्हतो आणि हे सगळे नव्हते. त्यामुळे मिक्स होऊन गायब व्हायचा प्रश्नच नाही. त्यामुळे अशा श्लोकांचा चुकीचा अर्थ काढला जातो, तो काढू नये असं श्रील प्रभुपाद इथे सांगतात. निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल. माझी थेरी सिद्ध होते इथं. परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. म्हणजे सागरात गेल्यानंतर देखील आपण वेगळेच राहतो, मासा असल्यासारखं. नदीतला मासा सागरात गेल्यास त्या धामात जातो आणि मग त्या सागरातला आनंद घेतो भगवंतांची सेवा करून. जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही, तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्वतः जाणू शकतो. तत्वतः जाणे म्हणजे आहे तसं, त्याच्यामध्ये बदल न करता. सगळ्यांना बदल करून सांगायची सवय लागली आजकाल. आपल्या भक्तांना देखील काही भक्तांना बदल करून सांगायचं. का बदल करून सांगायचं? कारण आपला काहीतरी त्याच्यामध्ये लाभ झाला पाहिजे. भगवद्गीता आहे तशी सांगितली की आपल्याला आहे तशी समजणं आणि मग आपण भगवंतांना शरण जाणं. आणि यालाच गुरु शिष्य परंपरा खंडित होणे म्हणतात. आय थिंक वी हॅव टू टर्न ऑन फॅन. घाम डोळ्यात यायला लागला. हरे कृष्ण. तत्वतः जाणणे म्हणजे पूर्णपणे भगवंतांना व्यक्ती स्वरूपात जाणणे. 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती योगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुन्हा पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. वाचण्याच्या गडबडीमध्ये मी देखील भक्ती म्हणायला लागलो. भक्तिमय सेवेद्वारे मनुष्य भक्तिमय सेवेद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. याची हे जे सायन्स आहे, हे सायन्स भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. याला कृष्ण सायन्स म्हटलं जातं. कृष्ण तत्व, कृष्ण फिलॉसॉफी, कृष्ण सायन्स. हे ह्या सायन्सची सुरुवात होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात, पहिली गोष्ट बेसिस, पाया म्हणजे स्वतःला शरीर समजणे बंद करणे, देहात्मबुद्धी बंद करणे. देहात्मबुद्धीमध्ये आपण काय करतो? सुख शोधतो, परंतु या शरीराचंच सुख शोधतो. मग ते शारीरिक सुख असो, भावनिक मानसिक सुख असो, त्या लेवल पर्यंतच सुख समृद्धी शोधत असतो आणि ते कधीच मिळत नाही. त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेट होतो. आणि म्हणून पहिली स्टेज सांगितलेली आहे, स्वतःला देहात्मबुद्धीतून बाहेर काढणे, आत्मा आहे या बुद्धीला आणणे. आणि मग आत्म्याचं कर्म काय असतं, ते कर्म कसं केलं पाहिजे, त्या कर्मावरती कुणाचा प्रभाव होतो, त्या 3 गुणांचा कसा प्रभाव होतो, तो प्रभाव कसा घालवायचा, हे सायन्स भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. हे सायन्स तत्वतः जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला भगवद्गीता समजते. तेव्हा आपण या ब्रह्मभूत अवस्थेला येतो. तेव्हा आपण भगवंतांना शरण जातो. ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस पूर्णपणे भगवंतांना शरण गेल्यावरतीच पूर्ण होते. ज्ञानाने विद्वान होऊन, पंडित होऊन होत नाही, कुलीन होऊन होत नाही. असं ओह माय गॉड. पुढे बसलो मी आज तरी पण
तर शेवटच्या या तात्पर्याच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो. परत एकदा काल आपण बहुतेक हे वाचलेलं, परत एकदा महत्वाचा शब्द या वाक्यामध्ये, प्रारंभ, सुरुवात. देहात्मबुद्धीतून बाहेर पडल्यानंतर ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यानंतर, ब्रह्मभूत अवस्था कशी प्राप्त होते परवा दिवशी सांगितलं. बुद्ध्या विशुद्धया धृत्या ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. हे सगळं जेव्हा आपण करतो, परफेक्टली करतो, तेव्हा आपण ब्रह्मभूत अवस्थेला येऊन पोहोचतो. न शोचती न कांक्षती समज सर्वेषु भूतेषु. न कशाचा शोक करतो, न कशाची आकांक्षा करतो, सर्व जीवांना समान दृष्टीने पाहायला लागतो. तेव्हा आपण ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचतो. देहात्मबुद्धी आपली जाते. देहात्मबुद्धीतून ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीची सुरुवात होते. इथे भक्तीला सुरुवात होते. कशाने? भगवत कथांचे श्रवण केल्याने. तोपर्यंत रोज भगवत कथा काय ऐकतोय आपण? ऐकतोय, परंतु ते हृदयापर्यंत जात नाही, कारण मध्ये सगळी घाण साचलेली. ही घाण धुवून काढली पाहिजे. ती घाण धुवून काढली की मग ती भगवत कथा आतपर्यंत जाणार. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण केल्यावर आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण केल्यावर आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते. काहीतरी चुकलंय वाक्यामध्ये, मनुष्य आला पाहिजे. When one hears about the Supreme Lord, automatically the Brahma-Bhut stage develops and material contamination, greediness, lust and sense enjoyment disappears. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण केल्यावर आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो आणि इंद्रिय तृप्ती करणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात. खूप चुकीचं भाषांतर केलं. ऍक्च्युली ते तेव्हा पाहिजे, तेव्हा ऑटोमॅटिकली, श्रील प्रभुपाद लिहितात इंग्लिशमध्ये, ऑटोमॅटिकली ब्रह्मभूत स्टेज डेव्हलप्स. ब्रह्मभूत अवस्था डेव्हलप होत जाते, विकसित होत जाते आणि भौतिक दोष, मटेरियल कंटॅमिनेशन, ग्रीडीनेस, लस्ट फॉर सेन्स एन्जॉयमेंट डिसअपियर्स. लोभ आणि इंद्रिय तृप्तीसाठी असलेली ही काम वासना, काम भावना डिसअपियर होते, म्हणजे गायब होते, नाहीशी होते. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. यस, भगवंतांची कथा, ज्याला भगवत कथा किंवा भगवत लीला म्हटलं जातं, हे आपल्याला भक्तीमध्ये पुढे घेऊन जातं. परंतु सुरुवात करायला आपण सगळ्या आपले अनर्थ सोडून भक्तिमय सेवेमध्ये लागलं पाहिजे आणि त्यालाच दीक्षा म्हणतात. बऱ्याच जणांना दीक्षा म्हणजे वाटतं नवीन नाव घ्यायचं आणि घरी परत जाऊन आपलं आहे ते काम करायचं. दीक्षा घेतल्यानंतर आपण त्या दिवसापासून 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे आणि अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये दीक्षा घेतल्यानंतर आपण जेव्हा रोज भगवत कथांचं श्रवण करतो तेव्हा रोज आपल्याला भगवंतांची सेवा करायला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं. अजून जास्त भगवत कथा ऐकतो, अजून जास्त भगवंतांची सेवा करावीशी वाटते. अजून जास्त कथा ऐकतो, अजून जास्त सेवा करावीशी वाटते आणि यालाच म्हणतात भक्तीमध्ये प्रगती होणे. आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा आपण या स्टेजला येऊन पोहोचतो तेव्हा आपण भगवंतांना जाणू शकतो. श्रीमद भागवतमात देखील हेच सांगण्यात आले आहे
मुक्तीनंतरही भक्ती योग रूपी दिव्य सेवा चालूच राहते. एक स्टेज अशी येते की आपण पूर्णपणे मुक्त होतो, तरी भक्तिमय सेवा चालूच राहते. त्यातून मिळणारा आनंद चालूच राहतो, वाढतच जातो. हे कंटिन्युअस, ह्याला अंत नाही, हे कंटिन्युअस आहे. जास्त भगवत सेवा केल्यामुळे अजून जास्त भगवत सेवा मिळते, त्याच्यातून अजून जास्त आनंद मिळतो, त्याच्यातून अजून जास्त आपण भगवत सेवा करतो. हे कंटिन्युअस आहे. मुक्तीनंतरही मग तुम्ही इथे राहा, भगवत धामात जावा, कुठे चालूच राहत आहे. वेदांत सूत्रामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे. आप्रायणात तत्रापिही दृष्टम, अर्थात मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते. श्रीमद भागवतमात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. कुठे सांगितले? फेमस श्लोक आहे, पण विसरलो मी. मुक्तिर्हित्वा स्वरूपेन व्यवस्थितिही. भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. श्रील रूप गोस्वामी पुन्हा पुन्हा ते रिपीट करून सांगतात, प्रभुपाद पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतात. म्हणून मी मगाशी म्हणालो की गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये रूप गोस्वामींपासून ते श्रील प्रभुपादांपर्यंत जे आचार्य झाले, यांनी मुक्तीच्या या व्याख्येला जास्त भर दिला. मुक्तीची जनरल व्याख्या बाकी सगळ्या संप्रदायामध्ये सांगितली जाते आपल्या या दूषित अवस्थेतून, आपल्या या दुःखातून मुक्त होणे, नाही, त्रिगुणमयी मायेतून मुक्त होणे, आणि जनरली यालाच मुक्ती म्हटलं जातं. परंतु रूप गोस्वामी म्हणतात, भागवतम म्हणतं, आणि आपले सगळे आचार्य सांगतात, मुक्ती म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येणे. नुसते या दुःखातून मुक्त होऊन चालत नाही. आणि ती स्वरूप स्थिती आहे ते म्हणजे प्रेम म्हणजे काय समजावून घेणे. आणि म्हणून गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये प्रेमाला जास्त महत्व दिलं जातं. याला स्वरूप स्थिती म्हटलं जातं. आणि ही मुक्ती तेव्हाच मिळते आपल्याला स्वरूप स्थितीमधली, जेव्हा आपण काय म्हणतात त्याला, व्हॉलेंटरीली, स्वतःहून, स्वखुशीने या स्वरूप स्थितीमध्ये जायला तयार होतो. जी स्वरूप स्थिती आहे भगवंतांचा सेवक होणे, प्रेममयी भक्तिमय सेवा करणे. म्हणून प्रेमाला एवढं जास्त महत्व दिलं जातं. या भौतिक जगामध्ये प्रेम आहे, परंतु ते प्रेम कसलं आहे? ते फक्त या शरीर सुखासाठी पाहिजे 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 म्हणणारं प्रेम आहे. प्रेमाची सुरुवातच तेव्हा होते जेव्हा तुम्ही प्रेम करायला सुरुवात करता. या जगामध्ये सगळ्यांना प्रेम पाहिजे असतं. भक्तांना पण विचारा काय पाहिजे? कृष्ण प्रेम पाहिजे. कृष्ण प्रेम मिळत नसतं, प्रेम द्यायचं असतं. प्रेम कधी मिळत नसतं, ऍक्च्युली देण्यामध्येच प्रेम आहे. ज्यावेळी द्यायला सुरुवात होते तेव्हा प्रेमाची सुरुवात होते, खऱ्या प्रेमाची, खऱ्या आनंदाची सुरुवात होते. आणि त्याला स्वरूप स्थिती म्हटलेलं आहे. त्या पोझिशन मध्ये जाणे म्हणजेच मुक्ती म्हटलेलं आहे. आणि ही मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा भगवंत दिसतात आपल्याला आणि आपण स्वेच्छेने, स्नेहाने, प्रीतीपूर्वक आपली पोझिशन घ्यायला तयार होतो, आपली स्थिती, स्वरूप स्थिती घ्यायला तयार होतो. मुक्तिर्हित्वा, असाच काहीतरी श्लोक आहे, स्वरूपेन व्यवस्थिती. व्हॉट इज दॅट? मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन अव्यवस्थितिः. आणि ही व्याख्या प्रभुपाद, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, ऑल द वे चैतन्य महाप्रभू पर्यंत यांच्या संप्रदायामध्ये जास्त ठळक प्रमाणात दिसते आपल्याला. कारण हीच सर्वोच्च स्थिती आहे, ओरिजिनल पोझिशन आहे. आणि त्याचेच स्पष्टीकरण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये देत आहेत की या पोझिशनला तोच जाऊ शकतो जो माझी भक्तिमय सेवा करतो. भक्त्या जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, म्हणून भगवंतांची सेवा करणे त्यांची स्वरूप स्थिती होय.
मुक्तीनंतर ही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय. ही आपली स्वरूप स्थिती आहे, ओरिजिनल कंडिशन आहे, ओरिजिनल पोझिशन आहे. ती मुक्तीनंतर कशी बंद होईल? कधीच बंद होत नाही. त्यामुळे सेवा ज्यांना नको आहे त्यांना मुक्ती कधी मिळत नाही. कारण सेवा कधी संपत नसते. काही काही जणांना वाटतं की आपण इथे आता व्यवस्थितपणे सेवा करूया आणि सेवा करून आपल्याला एक दिवस मुक्ती मिळेल, भगवंतांच्या धामात जाऊ आपण, मग आपल्याला तिथे आयुष करायला मिळेल. कारण तसंच आपल्याला शिकवलंय. 24 वर्ष शाळा कॉलेज इथे कष्ट करा, परीक्षा द्या, भयानक कष्ट करून परीक्षा द्या, मग एक दिवस तुम्हाला चांगली नोकरी लागेल, त्यानंतर तुम्ही आयुष करू शकता. मग काही कष्ट करायची गरज नाही. भक्तीतच तसं नसतं. भक्तीचं आता पण कष्ट करायचं आहे भगवान श्रीकृष्णांसाठी, शिल प्रभुपादांसाठी, आणि मुक्त अवस्था मिळाल्यानंतर भगवंतांना भेटल्यावरती तर अजूनच जास्त कष्ट करायचे. सेवाच सेवा करायची. सेवा प्रेम असतं, प्रेम म्हणजेच सेवा असतं. म्हणून 99.99% लोकांना प्रेम म्हणजे समजलेलं नाही आणि लवकर समजत नाही. चुकीच्या प्रेमाच्या व्याख्येमध्ये आपण सगळे, कारण याचं मेन कारण या पॅरेग्राफच्या सुरुवातीला सांगितलं. आपण अजून देहात्मबुद्धीतूनच बाहेर आलो नाही. हे देहालाच स्वतः समजलेला आहे. त्यामुळे ह्या देहाच्या गरजा पूर्ण करणे, मग त्या शारीरिक असोत मानसिक असोत, त्या जो माझी पूर्ण करतो त्याच माझं त्याच्यावर प्रेम आहे. एवढी सोपी व्याख्या असते आपले. लहान मुलगा बघा तुम्ही, लहान मुलाला काय पाहिजे असतं? लहान मुलाला लहानपणापासूनच एकतर खायला पाहिजे असतं, मग ते सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण तो स्वतःला शरीर समजूनच इथं आलेला असतो. मग तो भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन एक दिवस स्वतःला शरीर समजायचं बंद करतो. त्याच दिवशी तो स्वतःला काही नको, मी कुणाला देऊ हे विचारायला लागतो. याला स्वरूप स्थिती म्हणतात. आणि ही जी पोझिशन आहे ही भगवान श्रीकृष्ण अतिशय क्लिअर कट इथे सांगतात की माझा भक्त झाल्याशिवाय, माझी पूर्णपणे अनन्य भावाने भक्तिमय सेवा केल्याशिवाय कोणालाही प्राप्त होऊ शकत. उच्चतम भक्ती तीच आहे जी रूप गोस्वामी सांगतात. काय सांगतात रूप गोस्वामी? अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम. अन्य अभिलाषिता कसल्या? ज्या सुरुवातीला आपण चर्चा केल्या, ज्ञान कर्म योग सगळं शून्य केलं पाहिजे, फक्त सेवा. अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम. पुढे काय? ऋषिकेन अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. ही उत्तम भक्ती असते. उत्तम भक्तीची व्याख्या आपले आचार्य सांगतात, रूप गोस्वामी सांगतात. हे लक्षात ठेवायचं आपण. आणि आपल्या काही भक्तांमध्ये ही चुकीची कल्पना असते की मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलोय, मी उच्च कुलात जन्मलोय, त्यामुळे मला पहिला चान्स आहे. असंही काही नाही. जो भक्तिमय सेवेत आहे त्यालाच चान्स आहे, बाकी कोणालाच नाही. कुंती महाराणी म्हणतात. काय म्हणतात कुंती महाराणी? कुंती महाराणीचाच माहिती नाही. जन्म ऐश्वर्य श्रुतश्री. तुम्ही कुठल्याही कुलात जन्मलेला असो, कितीही तुमच्याकडे ऐश्वर्य असो, कितीही तुम्ही विद्वान असो, कितीही तुम्ही सुंदर असो, भगवंतांची प्राप्ती तोच करतो जो कोण असतो? अकिंचन गोचर असतो. त्वाम अकिंचन गोचर. अकिंचन गोचर व्हायचंय आपल्याला. पूर्णपणे सगळं बंद करायचंय. फक्त भगवान आणि भगवान श्रीकृष्ण आणि भगवंतांची सेवा, एवढंच आपलं प्रत्येक क्षणामध्ये हेच भरलेलं असलं पाहिजे. मग आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. जो भक्तीत येऊन देखील हे जन्म ऐश्वर्य श्रुताश्री याचा अभिमान बाळगलेला असतो, त्याला भक्ती कळालीच नाही, त्याला प्रभुपादच कळाले नाही. त्याचे भक्त व्हायचे चान्सेस खूप कमी आहे.
हे एक वेळ अजून जो समजावून घेतोय त्याचे चान्सेस आहेत, परंतु हा या गर्वामध्ये जो गेला तो कधीच भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञान, कर्म, योग ही सगळी आकांक्षा पूर्णपणे झिरो करून फक्त आणि फक्त भक्तिमय सेवा कशी केली पाहिजे, शुद्ध भक्तिमय सेवा कशी केली पाहिजे, हे शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपण या स्टेजला येऊ शकतो. हो की नाही? हरी 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 बोल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? काढलं. एक मिनिट ब्रो. हा, सगळं कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करायचं किंवा भगवंतांसाठीच करायचं सांगितले आता बरेच दिवसापूर्वी. मग वाईट फळाचं काय? वाईट फळ जे येते त्यातनं जे काय असेल कर्म केलं त्याचं काय आहे? जेव्हा आपण भगवंतांसाठी कर्म करतो, सगळं कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करायचं आहे, मग वाईट फळाचं काय होते ते पण भगवंतांना अर्पण करायचं काय? ऍक्च्युली जो व्यक्ती फळाची अपेक्षा करत असतो, फळ घेत असतो, त्याचं सगळं फळ वाईटच असतं. भले तो ब्राह्मणाचं काम करत असेल, क्षत्रियाचं काम करत असेल, काही करत असेल, जेव्हा आपण भगवंतांसाठी काम करतो तेव्हाच ते फळ शुभ होत. तिथे वाईट फळाचा प्रश्नच नसतो. परवाच कुठेतरी वाचलं आपण, भगवंतांची सेवा, भगवंत स्वतः सांगतात, माझी सेवा म्हणून तुम्ही कोणाला मारला तरी ते वाईट नसतं. तिथे वाईट फळाचा प्रश्नच नाही. भगवंतांची सेवेमध्ये वाईट फळाचा प्रश्नच नाही. तुम्ही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काय करत असाल तर तिथे चांगल्या फळाचा प्रश्नच नाही, सगळंच वाईट असतं. थोड्याफार प्रमाणात आपल्याला ते चांगलं वाईट सांगितलेलं आहे, कारण या भौतिक जगामध्ये आपल्याला जगण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, मग ते चांगल्या पद्धतीने करा म्हणून सांगितलेलं आहे. कारण चांगल्या पद्धतीने जर नाही केलं तर पूर्णपणेच आपण वाईट मार्गाला लागतो आणि भगवंतांपासून दूर 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 जातो. त्यामुळे जे वाईट काम करतात, म्हणजे भगवद्गीतेच्याच शब्दामध्ये जे वर्णाश्रमामध्ये स्थित न होता बाहेरचं काम करतात, दुसऱ्याच्या वर्णाचं काम करतात, पाप कर्म करतात, त्याचं जे फळ असतं ते जरी त्यांनी भगवंतांना दिले तरी भगवंत ते स्वीकार करत नाही. कारण भगवंतांना तुम्ही शुद्ध होणे हे भगवंतांची इच्छा आहे, तुमच्या फळाची अपेक्षा नाही आहे भगवंतांना. भगवंतांना कशाला तुमच्या फळाची आहे? भगवंतांना तुमचे भाव पाहिजेत, भगवंतांना तुमचं फळ नको आहे. आलं का लक्षात? मग त्या भावनेने जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते भगवंतांसाठी कर्म होतं. परंतु त्या भावनेने काम न करता त्याचं आलेलं फळ भगवंतांना द्यायला लागलो आपण, तर भगवंत तुम्हाला समजावून सांगतील की हे असं देण्यापेक्षा तू माझ्यासाठी काम कर. आणि जनरली तसं बघायला गेलं की पाप कर्म करणारा तसं त्याच्या मनात पण येत नाही आपण हे भगवंतांना फळ द्यावं, कारण त्याची सुरुवातच त्यांनी प्लॅनिंगच असं केलेलं असते की मला पाहिजे. त्यामुळे वाईट फळ कधी देत नाहीत भगवंतांना कोणी. आणि जरी वाईट फळ लक्षात आलं आपल्या म्हणून आपण भगवंतांना दिलं तर भगवंत स्वीकार करतात, ऍक्च्युली नाही असं नाही, परंतु आपल्याला त्याच्याबरोबर ज्ञान देतात की उद्यापासून करू नको. ही जाणीव झाली पाहिजे. नसेल तर रोज तेच तेच करत ते वाईट फळ भगवंतांना देत राहायचं. भगवंत म्हणतात काय हे काय लावलंय, तुला काय वाटतंय मला 2 पुऱ्या मिळत नाहीत? पाहिजे तेवढ्या पुऱ्या मी तयार करू शकतो, निर्माण करू शकतो. तुझ्या 2 पुरीसाठी मी तुझ्या घरात येऊन बसलेलं नाहीये, तू सुधारावं म्हणून मी तुझ्या घरात येऊन बसले. त्यामुळे बरेचसे लोक या ढोंगाने, या ढोंगाच्या आडामागे आपलं पाप कर्म चालू ठेवतात. मी भगवंतांना अर्पण करतोय,
भगवंतांना कुठे अर्पण करतात? आपल्या घरातच करतात आणि काढून सगळ्यात परत परत तेच खातात. यांना भक्तीच्या प्रचारासाठी काहीतरी मदत करायला सांगा, नाही करणार. केलं तरी हातचं राखून करणार. बरेचसे लोक भक्तीच्या प्रचारासाठी पण मदत करतात ऍक्च्युली. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की त्यातून त्यांना ज्ञान मिळालं तर ठीक, नाही तर त्याचं पण काही चांगलं फळ मिळत नाही. थोडस कॉम्प्लिकेटेड वाटते आपल्याला, परंतु हे असंच आहे. फॉर एक्झाम्पल, प्रभूजींनी 33,33,333 रुपये दिले हो की नाही, दान म्हणून. कुठे दिले? जिथे भक्तीचा प्रचार होत नाही, ते पण ढोंगी भक्तीचा प्रचारासाठीच दिले. त्याच्यातून काही फळ मिळणार नाही, यांना पण काही फळ मिळणार नाही, असंच असतं. कारण त्या देण्यामागे पण यांचा उद्देश होता, माझं तिथं नाव लिहिलं पाहिजे. सगळीकडे असंच आहे. त्यामुळे चुकीचं कर्मच केलं नसलं पाहिजे, हा खरा सिद्धांत आहे भगवद्गीतेचा. परंतु भगवंत सांगतात की हे आपण अनादी अनंत कालापासून या देहात्मबुद्धीमध्ये अडकलोय, त्यामुळे करायचंच असेल तर त्याचं फळ मला द्या. हळूहळू त्यातून बाहेर पडा, माझ्यासाठी कर्म करायला लागा, चांगलं कर्म करायला लागा, मग ते फळ मला द्या. हळूहळू ते पण माझ्यासाठीच करा. तू पूर्णपणे एक दिवस तुम्ही माझेच व्हाल. ही प्रोग्रेसिव्ह स्टेज आहे. बऱ्याचदा आपल्याला अशा कथा सांगितल्या जातात ज्याच्याने आपण खूप भावनिक होतो. प्रभुपादांनी तशा कथा कधी सांगितल्या नाही की असा एक चोर होता, असा एक हत्यारा होता, परंतु त्याने त्याची सगळं भगवंतांना अर्पण केलं आणि भगवंतांनी ते स्वीकार केलं. भगवंत सगळं स्वीकार करतात, काळजी करू नका. असल्या कथा काही उपयोगाच्या नसतात ऍक्च्युली. या कलियुगामध्ये तर काही उपयोगाचे नाहीत, कारण आपण पाप कर्म थांबवणारच नाही. तुम्हाला बळवलं तरी तुम्ही पाप कर्म थांबवणार नाही. म्हणजे करा म्हणून सांगून काय अर्थ आहे? कथा आणि तत्वज्ञान याच्यातला फरक हा असतो. आपल्या बऱ्याच भक्तांना अजामिलची कथा खूप आवडते. का? कारण आयुष्यभर त्याने आयुष्यच केली, चैनी केली, इंद्रिय तृप्ती केली. शेवटी नुसतं एक नाव घेतल्यामुळे तो भगवद्धामात गेला. आहा, माझं पण तसं नाही. हरी हरी बोल, मला असल्या कथा सांगा. असं नसतं कुठे ऍक्च्युली. त्याची तशी सुकृती होती आणि ते तुम्हाला प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी सांगितलं जातं. प्रभुपादांची लेक्चर तू आता रोज ऐकतो. अजामिलची स्टोरी किती वेळा ऐकली? प्रभुपाद कधी सांगत नाही. सांगितले तरी 2 वाक्यात सांगतात, कारण त्यातून आपल्याला ते शिकायचंच नाहीये. तुम्ही वेश्या व्यवसाय, इंद्रिय तृप्ती करत राहा, शेवटी मुलाचं नाव घ्या नारायण, जाता तुम्ही भगवद्धामात. हे शिकायचंच नाहीये त्याच्यातून. तसंच वाईट कर्म सोडूनच द्यायचंय. त्याचं वाईट फळ भगवंतांना देऊन पण काही उपयोगाचं नाही. ते कर्मच सोडायचंय आपल्याला. हा, सुरुवात करा, आहे ते सगळं भगवंतांना द्यायला सुरुवात करा. ते शुद्ध होईल, भगवंत वापरतील, परंतु हे वाईट कर्म सोडलं पाहिजे. त्यामुळे वाईट फळ असा प्रकार, भगवंतांच्या सेवेमध्ये वाईट फळ असा प्रकार नसतो. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये वाईट फळ असा प्रकार असतो. Does that make sense? चांगलं कर्म करून वाईट फळ मिळू शकते. कसं मिळेल? चांगलं कर्म करून वाईट फळ. सो लेट मी ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी एखादं चांगलंच कर्म करायला गेलो, परंतु त्याचा रिझल्ट वाईट झाला. त्या रिझल्टला फळ मिळत नाही म्हणत नाहीत कधी ऍक्च्युली. ते रिझल्ट तुम्हाला वाईट मिळणार, कारण तुमच्या कर्माचं ते फळ असतंय. कधीतरी तसं वाईट वागलेलं असतंय. मग सगळेजण म्हणतील मी सगळं चांगलंच करायचा प्रयत्न करतोय, तरी पण माझ्या वाट्याला सगळं वाईटच येते. कारण बऱ्याच पूर्वी तुम्ही वाईट केलेलं असते, त्याचे पण दंड मिळायला पाहिजे ना. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा मुख्य उद्देश लक्षात घ्या. आपल्याला चांगलं पण कर्म करायचं नाहीये, वाईट पण करायचं नाही.
चांगलं कर्म पण करायचंच नाहीये आपल्याला. आपल्याला फक्त अकर्म करायचंय, फक्त भगवंतांसाठी कर्म करायचं. लक्षात येते का? चांगलं केलं चांगलं फळ मिळणार, वाईट केलं वाईट फळ मिळणार. हे कर्माचं गणित आहे, ते कधीच चुकत नाही. तुम्हाला वाटतंय कधी कधी मी चांगलं केलं तरी पण वाईट मिळालं, कारण ते दुसऱ्या कर्माच्या गणिताने मिळालेलं असतं. आता जे चांगलं केलंय ते तुम्हाला उद्या मिळणार नाही, असं नाही. आणि कर्माचं फळ लगेच इमिजिएटली दुसऱ्या दिवशी किंवा 2 महिन्यात मिळायला पाहिजे असं पण नसतं. 4 वर्षापूर्वी केलेलं आता मिळत असते, आता केलेलं 4 जन्मानंतर मिळत असते. आणि हे दोन्ही मिळतच राहणार, चांगलं पण मिळत राहणार, वाईट पण मिळत राहणार. कारण कर्माच्या फळाची अपेक्षा करून केलेल्या कर्मालाच बीज म्हटलं जातं. बी पेरणे, कुठलंही बी पेरा, ते उगवून येणार. एक दुसऱ्या दिवशी उगवून येणार, एक आठवड्याने उगवून येणार, एखादं बीज 10 वर्षांनी उगवून येणार, एखादं बीज 10 जन्मांनी उगवून येणार, ते येणार. म्हणून आपल्याला हे बी पेरायची प्रक्रियाच बंद करायची. मी कर्म करणारच नाही, मला फक्त सांगा भगवंतांसाठी काय करायचं. भगवंतांसाठी काय, माझ्या स्वतःसाठी मी काही करणारच नाही. भगवंतांसाठी काय करायचं, कारण न काही काम करता कोणी माणूस बसू शकत नाही. भगवंत सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये, किती केलं तरी हात तोंडाजवळ नेऊन घास तरी खायलाच लागतो तुम्हाला, न हलता कुणी बसू शकत नाही. त्यामुळे कर्म केलं पाहिजे. हे सगळे प्रश्न काय येतात आपल्या डोक्यामध्ये, अजूनही आपली देहात्मबुद्धी गेलेली नाही, अजूनही मलाच पाहिजे असते, मला काय मिळालं त्यातून हे डोक्यातनं गेलेलं नसते. म्हणून हे सगळे प्रश्न येतात. मला काही नकोच आहे, ह्या स्टेजला आपण पोहोचलं पाहिजे. मला काय याच्यातून नकोच आहे, मी सेवा म्हणून कसं करू, मी दुसऱ्यांसाठी कसं करू. सदैव दुसऱ्यांचा विचार असला पाहिजे मनामध्ये, सदैव. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये आपल्याला फक्त स्वतःचं स्वार्थ बघायचं डोक्यात असतं. या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हे स्वार्थच बघत असतो. मग तो हेच विचार करत असतो, हे आता येते, हे फळ मिळालं, तुला फळ मिळालं. माझा प्रश्न असा असतो, चांगलं काम केलं त्याचं वाईट फळ मिळालं, तुम्हाला कसं कळालं? फायदा किंवा तोटा हे कोण ठरवतं? मी ठरवतो. मला फायदा झाला का मला तोटा झाला, इथेच सगळी चूक आहे. हे थांबवलंच पाहिजे पूर्ण. आता भगवंतांची सेवा म्हणून तुम्ही काहीतरी करायला गेला आणि त्यात रिझल्ट आला नाही, मला काहीच फरक पडत नाही, कारण तो रिझल्ट माझ्यासाठी नव्हताच. म्हणून मग काय रिझल्ट यायला पाहिजे म्हणून प्रयत्न केला पाहिजे का? हो, कारण ती भगवंतांची सेवा आहे. रिझल्ट यायला पाहिजे म्हणून पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, परंतु सेवा म्हणून मला पाहिजे म्हणून केला की संपलं त्यातलं सगळं. Does that make sense? आणि म्हणून हे जे भगवद्गीतेमध्ये जे गुण सांगितले ते सगळ्या गुणाचा बारीकीने अभ्यास केला पाहिजे. अमानित्वम, अधंबित्वम, सकाळी आपण भागवतम मध्ये पण याची चर्चा करत होतो. अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, सगळं मला 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 म्हणायची सवय लागलेली आपल्याला. माझं कसं होणार, मला काय मिळतंय, मला यातून काय मिळालंय, माझा फायदा काय झाला, याच्याशिवाय आपल्याला विचार करायची दुसरी पद्धतीच नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत आपण बघत असतो, अगदी भक्तिमय सेवेमध्ये देखील. सांगलीला चाललाय प्रभूजी, थांबा येतो जरा, माझं पण एक काम आहे सांगलीला, मला काय पाहिजे हेच बघत असतो आपण दरवेळी. आलं का लक्षात? कर्माच्या फळाचा विचार न करणे पूर्णपणे, हे भगवद्गीतेमध्ये मला वाटतंय प्रत्येक अध्यायामध्ये 2-3 वेळा सगळीकडे सांगितलेलं आहे.
सत्वगुण म्हणजे कर्माचा, फळाचा विचार न करणे, फळाचा विचार न करणे, फळाचा विचार न करणे, फळाचा नकोच आहे, नकोच आहे. मग तुम्हाला कळालं कसं ते वाईट आहे? नकोच आहे, मला नकोच आहे. कर्माचं फळ का हवं असतं? कारण मला आता माझी मनस्थिती अशी आहे, मला माझ्या डोक्यात असं बसलेलं आहे की ते मिळाल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही. माणूस सगळं आनंदासाठी करत असतो, आनंदाशिवाय कोणीही काही काम करत नाही. डज दॅट मेक सेन्स? ते फळ मिळालं तर मला आनंद मिळणार, ते फळ नाही मिळालं तर मला दुःख होणार, आणि म्हणून ते फळ मिळवण्यासाठी मी कसल्याही प्रकारचा प्रयत्न करणार, खोटं बोलणार, स्वार्थी होणार, काही करून ते फळ मिळवायचा प्रयत्न करणार. हे स्टेजेस असतात आपल्या पतनाचे. आणि मग हे जिथं होतं तिथे प्रेम नाही, दुसऱ्याचा विचार नाही, दुसऱ्याची सेवा नाही, काही उरत नाही. सगळ्याच जड आहे फळाची अपेक्षा करणं. त्यातूनच आपली मनस्थिती निर्माण होते, हे वाईट आहे, हे चांगलं आहे. सत्वगुणी माणूस कसा कर्म करतो? परवाच वाचलं आपण, सत्वगुणी माणूस कसा कर्म करतो? त्याच्यासाठी नाही कुठलं काम चांगलं असतं, ना कुठलं काम वाईट असतं. त्याच्यासाठी नाही कुठलं काम शुभ असतं, नाही कुठलं काम अशुभ असतं. वाचलो की नाही? श्लोक आहे तसाच श्लोक असा आहे, तसा श्लोक असा आहे. हो. मग त्याला कळणार कसं हे याचं वाईट फळ आहे आणि याचं चांगलं फळ आहे? त्याला चिंताच नाही त्याची. हे भगवंतांसाठी करायचं आहे, हे काम चांगलं असो वाईट असो मला काही फरक पडत नाही, या कामाचं फळ चांगलं असो वाईट असो मला काही फरक पडत नाही. हा सत्वगुणी शुद्ध भक्ताचं लक्षण असतं. आणि या स्टेजला लवकर आपण जात नाही, कारण आपला स्वार्थ असा कुठून कुठून भरलाय आपल्या मनामध्ये. माझा विचार करायची जी सवय आहे की नाही, 99.99% लोकांमध्ये हा विचार जातच नाही. मग करायचं कशासाठी असा विचार येतो. सिंपल एक्झाम्पल, हे लोक मदतीला येणार आहेत, त्यांनाच माझं थोडं काम करायला सांगू का? परवा झालेलं एक्झाम्पल. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करत आहोत ही भावनाच नष्ट झाली तिथे. त्या भावनेने मी सांगितलेलं त्यांना येऊन घेऊन जाऊन. इट वॉज अ नोबल थॉट की आपण त्यांची सेवा करतोय, आपल्याकडून त्यांची काहीतरी सेवा होऊ दे, पण त्यात आपण परत स्वार्थ घुसवला, माझ्यासाठी पण जरा काम करून घेऊ का त्यांच्याकडे? कारण माझं विचार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही या भौतिक जगामध्ये. आणि हाच आपला रोग आहे ऍक्च्युली, माझा विचार करायचा. आणि म्हणून आपण या स्टेजला येत नाही की आपण हे प्रभुपादांसाठी करतोय, आपण हे भगवंतांसाठी करतोय. आणि ऍक्च्युली तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळणार आहे खरोखर जर तुम्ही भगवंतांसाठी प्रभुपादांसाठी सेवा केला तर. पण ते पण लोकांना नको आहेत, लोकांना ते न करताच प्रसिद्धी पाहिजे. आपल्या प्रोजेक्ट मध्ये बरेच जण येतात, काही न करता त्यांना नाव मिळवायचं असते, काम काय करायला नको, आणि जेव्हा काम भरपूर करायला लागते असं वाटतं तेव्हा गायब होतात. कारण निस्वार्थपणे कोणासाठी तरी काहीतरी करायचं ही आपली भावनाच नाही. या जन्मात नाही, अनेक जन्मापासूनच नाही आहे ती. आणि म्हणून प्रभुपादांचा आपण आश्रय घेतला पाहिजे, प्रभुपादांच्या या तात्पर्यांचा आश्रय घेतला पाहिजे, खूप सिरियसली याच्यावरती काम केलं पाहिजे. हे गंभीरपणे हे घेतलं पाहिजे. हे गांभीर्याचं काम आहे, हे हसत खेळत करायचं काम नाही आहे ऍक्च्युली. जो तपस्वी असतो तो गंभीर असतो, प्रत्येक शब्दाचा विचार करतो. तुम्हाला चेष्टा वाटते का मी जेव्हा म्हणतो तात्पर्य वाचताना की प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या? तुम्हाला चेष्टा वाटते का? दिस इज ट्रू. प्रभुपाद रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत आपल्यासाठी जागून हे लिहिलेलं आहे प्रभुपादांनी.
याला एवढं लाईटली घ्यायचं नाही आपण. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आपल्या मनाला भिडला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये बदल घडले पाहिजे, पॉझिटिव्हली बदल घडले पाहिजे. या तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी सांगितलं की स्टेज काय आहे, जिथे लोभ आणि इंद्रिय तृप्तीची काम वासना पूर्णपणे नष्ट होते. सांगितलं का नाही या तात्पर्यामध्ये? हा लोभच जात नाही आपल्या मनात. माझा फायदा काय आहे, कारण आपल्याला हे सगळीकडे हे शिकवलं जातं, व्हॉट्स इन इट फॉर मी. भगवद्गीता आणि भक्ती एक्झॅक्टली याच्या विरुद्ध असते. यत करोसी यत अश्नासी यत जुहोसी तदासी यत. जे काही करायचंय सगळं सगळं माझ्यासाठी करा. थोडस समजायला अजून अवघड जाते का? समजायला नाही, हे समजलं का? समजायला हे का अवघड जाते माहितीये? कारण आपल्याला अजूनही शुभ अशुभ, चांगलं वाईट करायची सवय आहे. हेलाच द्वंद्व म्हणतात. तो सत्व गुणामध्ये येऊन भगवंतांची सेवा फक्त करतो, त्याच्यासाठी चांगलं फळ वाईट फळ प्रकारच राहत नाही. म्हणून मी पहिल्यांदा उत्तर देतानाच सुरुवात केली, वाईट फळ म्हणजे काय? आपल्याला माहितीच नसलं पाहिजे वाईट फळ म्हणजे काय. Does that make sense? Yes. शुभ अशुभ हे न मानता, चांगलं वाईट न मानता भगवंतांची सेवा काय पण केला आणि फळाची पण अपेक्षा केलेली, तर जर एखादा त्याच्यातून रिझल्ट आला नाही, तुम्ही म्हणलं की हे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला न्यायचं, मग त्यात सुधारणा कशी होणार? कारण तुमचा भाव महत्वाचा असतो. दिस इज वेअर वी मेक मिस्टेक. अजूनही आपण स्वतःला शरीरच मानतोय, त्यामुळे त्याच लेवलला आपण विचार करतोय. भगवंत हे सगळी भगवद्गीता काय सांगतात, त्याच्या मागचा भाव मी बघतो, बाकी काही बघत नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की चुकून तुमच्या तोंडातली हवा जरी लागली तरी तुम्ही हात धुतलं पाहिजे. परंतु तोंडाची, जिभेवरची लाळ लागलेली बोरं देखील प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. म्हणून जेव्हा आपण या शरीराच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा सगळं शुभ अशुभ असते, चांगलं वाईट असते. परंतु भगवंतांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर फक्त आपण भाव बघायचे असतात. ते काय करायचं हे बघायचं नसते. भाव आपले चांगले आहेत का? आपण एखादं काम भगवंतांसाठी करायला गेलो, फेल झालं नाही, सक्सेसफुल झालं, भाव कसे होते आपले? आणि त्यातूनच भगवंत आपल्याला प्रेरणा देतात, ठीक आहे नेक्स्ट टाइम अजून जोमाने कर, मला आनंद वाटला तू माझ्यासाठी प्रयत्न केलास. ठीक आहे, गायींना भगवंत वाचवू शकत नाहीत, आपण कोणाही गायींना वाचवणार आहे? बरोबर आहे. परंतु काही शुभ अशुभ बघायचंच नाही, म्हणून जर आपण असा विचार केला, गाय तडपडताय तडपडू दे, भगवंत बघून घेतील. हा जो आपला विचार आहे, हा जो आपला भाव आहे, तो भाव बघतात भगवंत. तुम्ही काय करताय ते बघत नाही. Does that make sense? हा, मग तुम्ही उठा, त्या भावनेने त्या गायीची सेवा करा, त्यामध्ये ती गाय गेली तरी चालेल, भगवंत तुमचे भाव बघतात, ते भाव शुद्ध असले पाहिजे. म्हणूनच याला कृष्ण भावना म्हटलेलं आहे. म्हणूनच भगवंत म्हणतात, मृत्यू समय तुमचे जसे भाव आहेत त्या प्रकारचं मी शरीर तुम्हाला देतो. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्ते कलेवर. मग तुम्ही जेव्हा एखाद्या म्हणता की हे कष्टाचं काम आहे, हे भाव बघतात भगवंत. हे अशुभ काम आहे, हे भाव बघतात भगवंत. परंतु हे भगवंतांचं काम आहे, पाय तुटला तरी चालेल मी करणार, हे भाव बघतात भगवंत. मग त्याच्यात खरोखरच पाय तुटला समजा, तो भक्त अजिबात रडत नाही, कारण त्याला माहिती असतं हे सगळं भौतिक आहे. त्याचे जो भाव आहे तो भाव दिवसेंदिवस द्विगुणित होत गेला पाहिजे,
वाढत गेला पाहिजे भगवंतांप्रती. मला भगवंतांप्रती म्हणून मगाशी म्हटलं सेवेचा रिझल्ट मिळतो अजून सेवा. अशी जर भावना असेल आपली शुभ अशुभ वगैरे, चार दिवस सेवा करून आपण म्हणा बास की आता, मला वाटलं 10 दिवसानंतर बंद होईल, हे बंदच होत नाही. मग हा व्यक्ती कधी भगवंतांचा भक्त होऊ शकत नाही. सेवेचा रिझल्ट असतो अजून सेवा. आणि भगवंतांची सेवा म्हणजे अजून बऱ्याच लोकांना कळालेलं नाही. भगवंतांची सेवा म्हणजे आचार्यांची सेवा. आचार्यांची सेवा म्हणजेच शुद्ध भक्तांची सेवा, म्हणजेच सगळ्या जीवांची सेवा. हे नुसतं आरती करून आपण भगवंतांची सेवा केली म्हणू शकत नाही. हे काय कुणी पण करतं. आरती करणारा ब्रह्मचारी कुठेतरी पाप कर्म करताना सापडतो. मग भाव काय आहेत मनातले? भगवंतांची आरती करणे, भगवंतांच्या मंगलारतीसाठी उठणे, हे सगळं आपण शुभ चांगलं कर्म आहे म्हणतो, हो की नाही? मग मी उठतो, रोज उठतो. नंतर जाऊन मी काय वाटेल ते घाणेरडे काम करतो, चालेल? नाही. 24 तास प्रत्येक क्षण आपण भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक जीवाची सेवा केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, परवाचंच उदाहरण, तुझ्या मनातच, आपल्या मनातच हे यायला नको पाहिजे होते की माझ्या यातून काय मी स्वार्थ बघू का? मग तुमची ती सेवा भाव नष्ट झाला तिथे. आणि बऱ्याचदा ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास होणार. त्यालाच त्याग म्हणतात, त्यालाच प्रेम म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. तुम्हाला त्रास होत नसेल, तुमचं त्याच्यात नुकसान होत नसेल, मग कुठे आहे भक्ती, कुठे आहे प्रेम? त्यामुळे अगेन युअर क्वेश्चन इज रॉंग, बिकॉज अगेन यू स्टार्टेड थिंकिंग शुभ अशुभ. नाहीच आहे शुभ अशुभ काही. लक्षात येते? जोपर्यंत आपण तसा विचार करत राहणार तोपर्यंत अजून आपण देहात्मबुद्धीमध्येच आहोत. कारण शुभ अशुभ काही नाहीच आहे. मेक सेन्स? शुभ अशुभ काही नाहीच आहे. प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना सांगतात, शत्रू आणि मित्र असला काही प्रकारच नसतो, आपल्याला सगळ्यांची सेवा करायची. माझ्याकडे पैसे नाहीत, मी कशी सेवा करणार? तरीही सेवा करायची आहे. कष्ट होणार, अंग दुखणार, मृत्यू येणार, पाय तुटणार, तरीही सेवा करायची आहे. त्यालाच प्रेम म्हणतात. सगळं आरामात करायला त्याला सेवा म्हणत नाहीत. ऍक्च्युली स्वतःचा आराम बघून करणारा देहात्मबुद्धीमध्ये असतो. दॅट्स वाय वी हॅव टू, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण हे का करतोय. प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, हे करून जगासमोर तुम्ही सत्याचा, शुद्धतेचा मार्ग दाखवा म्हणून करतोय. माझ्यासाठी नाही करत. माझ्यासाठी करायचा विचार आला की आपण परत कर्मी झालो. आणि आपण कर्मी झालो की आपण डळमळ करणार, अळमडळम करणार, व्यवस्थित काम करणार नाही. त्या ध्येयाने आपण पेटून उठलेलो असलो की हे मला प्रभुपादांसाठी करायचंय, आपल्याला झोप लागली नसली पाहिजे. मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला करायचं. कुठे ज्ञान मिळेल, कुठल्या पुस्तकात मिळेल, कुठल्या व्हिडिओत मिळेल, कुठे शिकू, मी कसं करू? जसं प्रभूजी आता प्रसाद घेताना सांगत होते की रात्रीचे 12-12, 2-2 वाजता लोक बघायला जायचे की ह्याला कोंब फुटलाय का नाही. तेवढी आत्मीयता होती, तेवढी तळमळता होती. आज आपल्याला झोपून काढायची सवय लागली आहे, कारण आधुनिक शिक्षण पद्धतीने आपल्याला पैसा दिला हातामध्ये आणि सांगितलं की या पैशाच्या जोरावर तुम्ही आरामदायी जीवन जगू शकता, त्यामुळे कष्टाचं काम करू नका. आणि मग आपण प्रेम म्हणजे आपल्या डोक्यात बसलं की दुसऱ्यांनी माझ्या गरजा पुरवल्या पाहिजेत, मग मी प्रेम करू शकतो किंवा ते माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे प्रेमाची ही व्याख्याच नसते. ज्या दिवशी आपण एकही गोष्टीची अपेक्षा न करता पूर्णपणे दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला लागतो, तेव्हा आपल्याला प्रेम खऱ्या अर्थाने कळतं. तेव्हा आपल्याला त्या प्रेमातला खरा आनंद कळतो.
मग ते आपल्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते अशुभच काम असतं, कारण आपल्याकडचं काहीतरी द्यायचंय, आपल्याकडचं काही पण जातंय म्हणजे ते अशुभच असते. कुठल्या पण शेठजीला जाऊन विचार. ते शेठजी आपल्या तिजोरीवर लिहिलेलं असतं ना, शुभ लाभ, शुभ स्वस्तिक लाभ. त्याच्या शुभ लाभाची एकच व्याख्या असते, तिजोरी भरते म्हणजे शुभ लाभ, आणि तिजोरीतनं एक पैसा जरी गेला तरी अशुभ. म्हणून भगवंतांच्या भक्ताला शुभ लाभ काही नसतंच, कारण तो सदैव दुसऱ्यांवरती प्रेम करत असतो, दुसऱ्यांसाठी काम करत असतो, दुसऱ्यांची सेवा करत असतो. आणि हे दुसऱ्यांसाठी काम करणे, दुसऱ्यांवरती प्रेम करणे, दुसऱ्यांची सेवा करणे, याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते भगवंतांची सेवा केल्यामुळे. असंच कोणाचं करून चालत नाही. Does that make sense? हरे कृष्ण. येस, फोनवरती कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. एखादा कुणी व्यक्ती आहे, त्याच्या काही आश्रयाला जीव आहे, परंतु त्याने अगोदर त्यांना आश्रय दिलाय, परंतु तो भक्तीमध्ये नाही, परंतु नंतर प्रभुपादांच्या किंवा भक्तांच्या कृपेने तो भक्तीमध्ये आला आणि भगवंताप्रती समर्पित झाला. परंतु अगोदर त्याने काही व्यक्तींना, काही जीवांना आश्रय दिलेला आहे आणि ते भक्तीची व्याख्या समजू शकत नाहीत. जर भगवंताचा त्याने आश्रय घेतला तर ते त्याच्या इथपर्यंत स्तरावरती नाही येत, ते सुद्धा पूर्ण भगवंताचा आश्रय घेऊ शकतात. मग त्यांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी हळूहळू तशा प्रकारे त्यांना भगवंतांचा आश्रय घेण्याचं शिकवलं पाहिजे, की स्वतः पूर्ण आश्रय घेऊन त्यांना सोडलं पाहिजे. काय केलं पाहिजे? यालाच वर्णाश्रमातला आश्रम भाग म्हणतात, आणि म्हणूनच वर्णाश्रम इतका महत्वाचा आहे. जसं परवा आपण वर्णांची चर्चा केली, परंतु आश्रमांची चर्चा केली नाही, ज्याची डिटेलमध्ये चर्चा भागवतम मध्ये केली जाते. काल परवा आम्ही वाचत होतो, तिथे प्रभुपाद अशा वाक्यामध्येच लिहितात की 50व्या वर्षी घर सोडलंच पाहिजे, सोडलंच पाहिजे. मग हे परफेक्ट वर्णाश्रमामध्ये हे परफेक्ट असतं, कारण 20व्या 25व्या वर्षी आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो आणि मग आपल्याला कुटुंबाची जबाबदारी सगळी आपल्या अंगावरती पडते, आणि ती कुटुंबाची जबाबदारी सोडायची कशी हे देखील भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या मुलांना तशा प्रकारचं ज्ञान देणे की ते देखील जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतील, आणि अशा प्रकारचे ज्ञान दिल्यानंतर एका ठराविक वयानंतर आपण घर सोडून देणे, पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होणे, यालाच वर्णाश्रम म्हणतात. आणि ते वय ऍक्च्युली सांगितले 50 वर्ष. 50 वर्षाच्या आपण झाल्यानंतर आपण कोणाशीही कशाशीही आपला संबंध राहिला नसला पाहिजे, पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये आलं पाहिजे. तर दुर्दैवाने आपण या वर्णाश्रमामध्ये नाहीये. या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे, समाज व्यवस्थेमुळे आपल्या डोक्यात घुसवलं गेलं की 30व्या वर्षापर्यंत लग्नच करायचं नाही, कारण तुला करिअर करायला पाहिजे बाबा, तुझं करिअर महत्वाचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं घर असलं पाहिजे, गावात एक, पुण्यात एक, मग तू लग्न कर 35व्या वर्षी, मग तुला पोरगं होणार 40व्या वर्षी, ते पोरगं जबाबदारी घेणार 60व्या वर्षी.
बरं, आपण 60व्या वर्षी तरी घर सोडतोय? नाही. तिथे आपला प्रॉब्लेम आहे. आपण ही अजून घरदार मुलं बाळ याच्यात अडकले. आपल्या वरती ज्या लोकांची आपण जबाबदारी घेतलेली आहे त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या सक्षम करणे ही आपली जबाबदारी असते. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या देखील सक्षम करणे ही देखील जबाबदारी असते एका पतीची, एका वडिलांची, आईची. त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण शक्यतोपर्यंत पूर्ण करून एका ठराविक वयानंतर घर पूर्णपणे सोडलं पाहिजे. पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. कारण शास्त्र सांगतं की सगळी आसक्ती सुटेल, पैशाची पण सुटेल, प्रसिद्धीची पण सुटेल, काम वासनेची पण सुटेल, परंतु घरदाराची सुटणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी वर्णाश्रमाची पद्धती निर्माण केलेली आहे. वर्ण हे काय काम करायचं याच्यासाठी असतात आणि आश्रम हे भक्तीमध्ये प्रगती करण्याचे 4 स्टेजेस असतात. ब्रह्मचर्य, त्यानंतर गृहस्थ, त्यानंतर वानप्रस्थ कंपल्सरी आहे आणि संन्यास. वानप्रस्थ सगळ्यांना कंपल्सरी आहे. प्रभुपादांचं आहे तसं वाक्य आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये, 3ऱ्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 36-37 पहिल्या तात्पर्याचं पहिलंच वाक्य लिहितात. प्रत्येक व्यक्तीला वनात जाणे कंपल्सरी आहे. म्हणजेच वानप्रस्थ घेणे कंपल्सरी आहे. मग ते प्रभुपाद समजावून सांगतात कधी घेतलं पाहिजे, केव्हा घेतलं पाहिजे. आपल्या मागच्यांच्या जबाबदारीची सगळी तयारी करून घेतलं पाहिजे. तयारीचा अर्थ पण असा नाही की मी माझ्या मुलांसाठी, प्रत्येक मुलासाठी 4-4 करोड रुपये कमवून ठेवतो पहिल्यांदा आणि मग घर सोडतो. हा संग्रह तुम्हालाच करायचा नाही, मुलांसाठी कशाला संग्रह करून ठेवायचा. त्यांची तयारी म्हणजे त्यांना ज्ञान देणे की तुम्ही या जगात कसं कमवू शकता, कसं व्यवस्थित निरोगी जीवन जगू शकता आणि कसं अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकता हे ज्ञान देणे तुमची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी पैसे, संपत्ती गोळा करून ठेवणे आणि मग घर सोडणे तुमची जबाबदारी नाही. कारण पैसे जमा करून मग घर सोडतो म्हटलं तर त्याला लिमिटच नाही. कोणी म्हणेल मी 10 लाख जमा करून मग घर सोडतो, कोणी म्हणेल मी 100 लाख जमा करून घर सोडतो. नाही, बरेच लोकांनी ठरवलेलं असते ज्यावेळी माझ्याकडे 1 लाख रुपये येतील त्यावेळी मी सगळ्याचा त्याग करून घर सोडणार आहे. 1 लाख येऊन कधी गेले त्यालाच कळत नाही. त्याच मार्गामध्ये लागलेला आहे. 4 लाख झाले, 4 करोड झाले. घरच्यांची जबाबदारी म्हणजे काय? घरच्यांना ज्ञान देणे, सक्षम करणे. मुलगा असेल तुमचा, मुलाला अशा प्रकारचं ज्ञान देणे की तो स्वतः कष्ट करून त्याचं जीवन चरित्र चालवू शकतो, आईची जबाबदारी घेऊ शकतो. माताजींनी कधी घर सोडायचं नसतं, बाय द वे. पुरुषांनी फक्त घर सोडायचं असतं. आईची जबाबदारी मुलाने घ्यायची असते, कर्दम मुनी सांगतात. त्यामुळे ही पद्धती असते, सगळ्यांना कंपल्सरी आहे. आता आपण जीवन व्यवस्था पूर्णच विस्कळीत करून टाकलेली आहे. ठीक आहे, तुमचं लग्न झालं 35ला, तुम्ही 60 वर्षाचे झाला, अजून मुलगा तुमचा 20 वर्षाचा झाला नाही, अजून तो कमवता झाला नाही. त्याला काहीतरी करून 1-2 वर्षामध्ये कमवतं करा आणि घर सोडा बस. कारण हा मूर्खपणा आहे. काही आई वडील मुलगा 40चा झाला तरी अजून तेच घर चालवत असतात, आई वडीलच घर चालवत असतात. हा इतका मोठा मूर्खपणा आहे. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या मुलाला पांगळं बनवताय आणि मुलांसाठी तर 5 पैसा कमवून ठेवू नका. इट्स टोटली युजलेस. ज्याच्यासाठी कमवून ठेवता तो फक्त ते घालवायचं काम करतो. एका पिढीने कमवायचं, दुसऱ्या पिढीने घालवायचं, परत 3ऱ्या पिढीने कमवायचं, 4थ्या पिढीने घालवायचं. हे आपलं भौतिक जीवन आहे. खरं अर्थाने आपण फक्त मुलांना ज्ञान द्यायचं असतं, जीवनामध्ये काय करायचं ते त्यांच्या मार्गावरती सोडायचं.
आणि कुटुंबियांचा सोडून जर तुम्ही दुसऱ्या कोणाचा आश्रय घेतलेला असाल तर ती तुमची चूक आहे. आश्रय कधी घ्यायचाच नसतो कोणाचा. जोपर्यंत तुम्ही सक्षम नाही आहे, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून काढू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाचाही आश्रय घ्यायचाच नसतो. सगळ्यांना गुरु व्हावं असं वाटतं, परंतु तुम्हाला आलं पाहिजे समोरच्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढता आलं पाहिजे, मगच तुम्ही आश्रय देऊ शकता. नसेल कसला आश्रय देणार आहे? श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये वृषभदेव म्हणतात, गुरु न सस्यात. व्हॉट इज दॅट श्लोक? सृजनो न सस्यात, पिता न सस्यात, जननी न सस्यात. जर तुम्हाला तुमच्या शिष्यांना अध्यात्माचं ज्ञान देता येत नसेल तर तुम्ही गुरु झालं नसलं पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या स्वजनांना, नातेवाईकांना अध्यात्माचं ज्ञान देता येत नसेल तर तुम्ही नातेवाईकांना आश्रयाखाली घेतलंच नसलं पाहिजे. जर तुम्हाला पत्नीला जन्म मृत्यूच्या चक्राचं ज्ञान देता येत नसेल, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढता येत नसेल तर तुम्ही लग्न केलंच नसलं पाहिजे. आणि जरी तुम्ही तुमच्या मुलांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढायचं तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही मुलांना जन्म घातलंच नसलं पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय? आश्रय घेतला, आश्रय दिलाच नसला पाहिजे. तुम्ही आश्रय देता म्हणजे काय करता? आश्रय काय देता? काय करता? रोज सकाळ संध्याकाळची भाकरी देता, दुसरं काय करता? दुसरा कसला आश्रय देता? मग ती भाकरी मिळवणे खूप अवघड गोष्ट नाही आहे ऍक्च्युली, विशेष करून आता या कलियुगामध्ये. कुठेही नोकरी मिळते, कुठेही 2 वेळचं खायला सगळ्यांना मिळतं. त्यामुळे त्यांना 2 वेळचं खायचं कसं कमवायचं ते शिकवा तुम्ही, आणि तुम्ही घर सोडा. आता घर सोडा म्हणजे काय? वर्णाश्रमाच्या पद्धतीप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये लोक जंगलात जाऊन राहायचे. पूर्णपणे लोकांचा संग सोडायचा, भगवंतांवरती अवलंबून राहायचं, ट्रेनिंग घ्यायचं एखाद्या साधूच्या मार्गदर्शनाखाली. आता जंगल राहिलं नाही, साधू राहिला नाही, आपण काय करायचं? आपण भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं आणि एका ठराविक वयानंतर आपलं तन मन धन सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करायचं. भले तुम्ही घरात राहा, बाहेर राहा, मंदिरात राहा, आश्रमात राहा, मठात राहा, काही फरक पडत नाही. भावना महत्वाची आहे. तुम्ही पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत आहात का? तसं असाल तर तुम्ही घरात पण राहा, चालते. स्वतःची परीक्षा स्वतः घ्यायची. मी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत आहे का? अजून जॉबला जातो, अजून नातेवाईकांची काळजी करतो, अजून ह्यांची काळजी करतो, त्याची काळजी करतो, ह्या पार्टीला जातो, त्या पार्टीला जातो, इथं फिरायला जातो, तिथं फिरायला जातो. हे जर चालू असेल तर तुम्ही वानप्रस्थ घेतलेलं नाहीये. आणि मग तुम्ही या देहात्म बुद्धीतून आणि या कर्मबंधनातून, जन्मवृत्तीच्या चक्रातून तुम्हीच बाहेर सुटू शकणार नाही. हे जर सगळं करत असला तुम्ही, त्यामुळे दुसऱ्यांना पण तुम्ही आश्रय देऊ शकत नाही. लक्षात येते का तुमच्या? येस, आता सध्याची परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे ते 1 to 1 मॅच होत नाही, परंतु त्यातून पण आपण मार्ग काढला पाहिजे, कारण तत्वज्ञान हे तत्वज्ञान असतं. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, मेक गुड यूज ऑफ बॅड बार्गेन. पदरात काहीतरी पडलंय चुकीचं, पैसे गेले, खरेदी केले, आता त्याला काही टाकून चालत नाही. आता त्याचा चांगला कसा उपयोग करायचा हा मार्ग शोधून काढायचा त्याच्यावर. यातून पण आपल्याला शुद्ध कसं होता येईल, कसं मार्गाला लागता येईल, हा मार्ग काढायचा. हेच आपल्या हातात आहे. आणि याच्यासाठी एखाद्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली, गुरुच्या मार्गदर्शनाखाली काम करणे खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। भगवद गीता जशी आहे तशी की जय। हरे कृष्ण। धन्यवाद।